YCMOU ई बुक डाउनलोड प्रोसेस म्हणजे या व्हिडिओमध्ये आपण MA, MCOM, MSc किंवा BA, BCOM, BSc साठीच्या कोणतीही पुस्तके कशा प्रकारे डाउनलोड करायचे हे पाहणार आहोत. मग ते अंडर ग्रॅज्युएटचे असतात किंवा पोस्ट ग्रॅज्युएटचे असतात, यासाठी काहीही फरक पडत नाही. विद्यार्थ्यांना साईट माहित आहे पण ती बुक डाउनलोड करण्याची प्रोसेस माहित नाही. यामुळे व्हिडिओ पूर्ण आणि काळजीपूर्वक पहा, म्हणजे एक जरी पॉइंट हुकला तर तुम्हाला बुक डाउनलोड कसे करायचे हे समजणार नाही. तर सर्वप्रथम तुम्हाला याचे आहे गुगल क्रोमला आणि इथं तुम्हाला सर्च करायचे आहे YCMOU डिजिटल EC, जी वेबसाईट सर्व विद्यार्थ्यांना माहीतच असते. ठीक आहे. त्याच्यानंतर या वेबसाईटवर तुम्हाला यायचे आहे. अशा प्रकारे वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला इथं एक ऑप्शन दिसेल, ई बुक फ्री डाउनलोड. अशा प्रकारे मी थोडे झूम करून दाखवतो. तर इथं दिसेल ई बुक फ्री डाउनलोड, याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. याच्यावर क्लिक केल्यानंतर असा एक मेनू ओपन होईल. त्यानंतर तुम्हाला इथं काही बी समजणार नाही की आता पुस्तकं डाउनलोड कसे करायचे. ठीक आहे. त्यानंतर जर तुम्हाला इथं पाहू शकता, इथं दिलेलं आहे ॲग्रिकल्चर सर्व्हिस, याच्यानंतर दिलेलं आहे सर्टिफिकेट आणि त्याच्यानंतर दिलेलं आहे डिप्लोमा, UG आणि PG. ठीक आहे. जर तुम्ही अंडर ग्रॅज्युएट प्रोसेस म्हणजे BA, BCOM, BSc असताल तर UG वर क्लिक करायचं आहे आणि जर तुम्ही MA, MCOM, MSc असताल तर PG वर क्लिक करायचं आहे. ठीक आहे. एवढं समजलं. त्याच्यानंतर आहे की इथं आहे म्हणजे आपल्या विषयाचे नाव किंवा कोड इथं काही बी आपल्याला दिसत नाही. म्हणजे थोडक्यात आपल्याला इथं गोंधळ होतो की आता काय करायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर आता समजा आपल्याला MA चे पुस्तकं डाउनलोड करायचे आहेत. त्याच्यासाठी काय करायचे आहे, इथं बघा ह्युमॅनिटी, सोशल अँड सायन्स. तर इथं मी PG वर क्लिक करतो. त्याच्यानंतर तर आता बघायचं आहे, इथं क्लिक केल्यानंतर काय येते, तर इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला हे घेऊन जायचे डायरेक्ट गुगल ड्राईव्ह मध्ये. तर इथं आपण पाहू शकता की सर्व काही बुकचे कोड आपल्याला पाहायला भेटतात. तर बघा M44 म्हणजे हिंदी, उर्दू, हिंदी म्हणजे इकॉनॉमिक्स. ठीक आहे. सर्व काय पुस्तकं आहेत तिथं, जसं की मराठी, इंग्लिश, सोशियोलॉजी, इंग्लिश आणि पुस्तकाचे बुक कोड पण इथं आपल्याला पाहायला भेटतात. त्याच्यानंतर या गुगल ड्राईव्हचे जर मी अजून आत गेलो तर इथं आपल्याला अजून मग फर्स्ट इयर आणि सेकंड इयर. ठीक आहे. त्याच्यानंतर मी फर्स्ट इयर अजून क्लिक केले तर मग त्याचे फर्स्ट इयरचे सर्व बुकचे PDF इथं आपल्याला पाहायला मिळतात. अशा प्रकारे आपले बुक्स पाहायला मिळतात. तसेच आता हे PG चे बघितले आपण सर्व काय. ठीक आहे. म्हणजे हे MA चे बुक्स आहेत. त्याच्यानंतर हे हेल्थ सायन्स असतात. इथं सर्टिफिकेट कोर्सचे बुक्स, इथे डिप्लोमा कोर्सचे बुक्स आणि ते PG कोर्सचे बुक्स. ठीक आहे. आता हे हेल्थ सायन्स, याच्यावर जर मी क्लिक केलो UG वर, म्हणजे अशा प्रकारे तुम्ही मधात जाऊन बघायचं आहे, बाहेरच घाबरायचं नाही. ठीक आहे. मधात गेले तर तुम्हाला सर्व काही कोड आणि बुक्सचे कोड सर्व काही पाहायला भेटतात. जर बाहेरच तुम्ही जर कोशिश केली की आता आपल्या इथं बुकचे कोड दिसणार गेलेत आणि आपल्याला इथं बुक अवेलेबल नाही, तर तसे नाही. तर तुम्ही मधामध्ये जायचं आहे, या लिंकवर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथं बुकचे कोड्स तुम्हाला पाहायला भेटतात. तर अशा प्रकारे तुम्ही MA, MCOM, MSc किंवा BA, BCOM, BSc चे बुक कोर्स शोधू शकता. जसं की आता आपण अंडर ग्रॅज्युएट प्रोसेसचे बघितले, तर तसेच आता आपण पोस्ट ग्रॅज्युएटचे बघितले, तर आता अंडर ग्रॅज्युएटचे बघूया. जसं की आता आपण ॲग्रिकल्चर सायन्स आहे, कॉमर्स मॅनेजमेंट आहे. ठीक आहे. कोणतंही तुम्ही बुक्स कोड पाहू शकतो. जरा अंडर ग्रॅज्युएटचे काय बघू, तुम्ही इथं सहजी हे BA किंवा MA वाल्या विद्यार्थ्यांनाच बुक सापडत नाहीत, म्हणून हे मी बार दाखवत आहे. ठीक आहे. कारण ह्यांना इथं गोंधळ होऊन जातो. ठीक आहे. इथं आपण बघू शकता अंडर ग्रॅज्युएट मध्ये हे MA, BA चे मराठी, BA चे हिंदी, BA चे उर्दू, BA चे लायब्ररीचे सर्व काही अशा प्रकारचे पुस्तकं इथं तुम्हाला पाहायला भेटतात. अशा प्रकारे तुम्ही कोणतेही पुस्तकं इथं डाउनलोड करू शकता किंवा तुमचा ते जुना कोर्स असेल तर इथं तुम्ही क्लिक करून ते पण पुस्तकं पाहायला भेटतात तुम्हाला. पण इथं काही पुस्तकं अशी आहेत जे अपलोड केले नाही, जे काही किंचित पुस्तकं तुम्हाला इथं पाहायला भेटायची नाही, पण खूप काही पुस्तकं इथं पाहायला भेटू शकतात. फक्त तुम्हाला इथं लिंकवर क्लिक करून शोधण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर अशा प्रकारे तुम्ही MA चे सर्व काही YCMU चे, MA चे, MCOM चे, MSc चे किंवा BA, BCOM, BSc चे किंवा डिप्लोमा अथवा कोर्सचे सर्व काही पुस्तक इथं शोधू शकता.
व तुम्हाला आता माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.